पूल बनवण्यासाठी 8 ते 10 कोटी मंजूर झाले, पण पैसे वापरले नाहीत. पैसे कुठे गेले असा सवाल संजय राऊतांनी केलाय. अजितदादांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा अशी मागणी राऊतांनी केली आहे. तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आरोप करणाऱ्यांना उत्तर देत नाही असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलंय. पैसे वापरले गेलेले नाहीत, मंजूर झालेले आहेत. मूळ आकडा 8 ते 10 कोटीचा असावा. पण त्यानंतर मंत्र्यांनी ह्याला पत्र द्या, त्याला पत्र द्या, त्याला पत्र पहा ना तुम्ही. पैसे कुठे गेले? मंजूर झाले आहेत ना. कालच्या पूल दुर्घटनेला आणि कालच्या बळींना अजितदादा पवार जेवढे जबाबदार आहेत, तेवढे त्यावेळचे मुख्यमंत्री जे कोणी असतील ते सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा. हा पैसा कुठे गेला याची चौकशी होणं गरजेचं आहे. संजय राऊतांनी एक पत्र दाखवले रवींद्र चव्हाणांचं की 80,000 रुपये या पुलासाठी मंजूर करण्यात आले आणि त्याच्यावरून आरोप केले की जर हे पैसे मंजूर केले तर खर्च का झाला नाही. असं आहे, काही लोक देशाच्या सेनेवर आरोप करतात, देशाच्या शौर्यावर आरोप करतात. त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आरोपाचं पडलं आणि अशा लोकांना उत्तर द्यायला बसलो नाही. ते त्यांच्या सहीचं पत्र आहे. मंत्री सही करताना सुद्धा किती नॉन सिरियस असतात, झोपून असतात. अशा 8 कोटीचं काम आहे असं मी ऐकलं, पण पत्रावर सही आहे 80,000. हे पहा, म्हणजे आपण कोणत्या कागदावर सही करतो आहोत, म्हणजे किती गांभीर्य आहे अशा काम. 80,000च्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी केलेली सही आहे, आपण पाहू शकतो. म्हणून मी अनेकांना आकडा दाखवला. माझं तर काय चष्म्याचा नंबर बदललेला नाही ना.